नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा. चुकी मात्र कुणीही करू नका. नुसतं मराठी भैया भैया म्हणू नका. मुंबईतल्या तरी रिक्षावाल्यांनी, ठाण्यावाल्यांनी, सर्व मराठी लोकांनी, रिक्षा टॅक्सी चालकांनी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या साईटवरती तुम्हाला अर्ज भरा. शासन योजनेतून, मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला 13 योजनेतून लाभ मिळणार आहे. नुसतं मराठी करत बसला तर तुम्हाला काहीही मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. नाहीतर सगळे भैयाजीत व्हायचे मेंबर आणि ते घ्यायचे फायदा. आणि नुसतं मग मराठी परमिट बंद करा. कशाला परमिट बंद करा? याला परमिट काढायचं आहे ते काढा. सगळ्या मराठी लोकांनी R2ला जावा, रिक्षाचं परमिट काढा, टॅक्सीचं परमिट काढा, मीटरनं व्यवसाय करा. परमिट रात तरी खतम होईल. अजून मी काळा बाजार चालू आहेत. जे चालवत नाहीत त्यांची परमिट इथं चालवली जात आहेत. काळ्या बाजारानं ही परमिट आज बी विकली जात आहेत. प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं मराठी लोकांनी परमिट काढा. कुठं काम नाही, धंदा नाही, हे मात्र विसरू नका. सर्व मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ शेअर करा. प्रथम व्हिडिओ शेअर करा, पूर्ण ऐका. धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे. कुणाचं काय ऐकायचं नाही. तुम्हाला जरी मुख्यमंत्री काय म्हणले, फॉर्म भरू नका. मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकू नका. कुठल्या तुमच्या नेत्याचं फेत्याचं काय ऐकायची गरज नाही. धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ही मंडळाची साईट आहे. ही शासनाची योजना आहे. ह्या योजनेतून जेवढे रिक्षा टॅक्सी चालक अर्ज भरतील त्यांना पेन्शन मिळेल. अपघात झाला तर त्यांना काय 50,000 70,000 अनुदान मिळेल. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी मंडळाच्या माध्यमातून मदत मिळेल. चष्मे मिळतील. म्हणजे ह्या अनेक 13 योजना अशा आहेत. ह्या योजनेतून ह्यांना न्याय मिळणार आहे, हे मात्र कुणीही विसरू नका. नाही तर तुम्ही मराठी करत बसला तर भैया लोकच अर्ज भरायला लागलेत. मुंबई ठाण्यातले तर रिक्षावाले म्हणतात, मराठी रिक्षावाले म्हणतात हे असं होतं काय तसं होतं काय, हे एवढंच तुम्ही बोलत बसणार आहे. पण तुमच्या मोबाईलवरनं आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ही शासनाची योजना आहे. ह्याच्यावर तुम्ही अर्ज भरा. काय पेपर स्कॅन करावे लागतात, फाईलमध्ये टाकावे लागतात. म्हणजे तुमचं लायसन, परमिट, तुमचं RC बुक, राशन कार्ड, वोटिंग कार्ड, आधार कार्ड हे करावे लागतात. आणि फी मात्र आहे, फाउंडर फी 500 रुपये आहे आणि वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे. हे मात्र मराठी लोकांनी लक्षात ठेवायचं आहे. नाही तर नुसतं मराठी करा आणि कल्याणकारी मंडळात सगळे भैयात सभासद व्हायचे, हे मात्र विसरू नका. प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीवाल्यांनी ऑनलाईन अर्ज भरा.